नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलमध्ये। तर आज आपण जेवणाची चव दुप्पट करणारी, चमचमीत आणि जिभेवर रेंगाळणारी आपली आगरी स्पेशल आंबट तिखट कोकमाची आमटी बनवणार आहोत। तोंडाला चव आणणारी ही आमटी जेवणाची पंगत अगदी तृप्त करते। आज आपण हीच रेसिपी माझ्या पद्धतीने अगदी सोप्या स्टेपमध्ये बघणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी एका भांड्यात मी कोकम आगळ घेतलेला आहे। त्याच्यामध्ये पाणी सुद्धा मी गरजेनुसार मिक्स केलेलं आहे। तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही अख्खी कोकम पाण्यात चोळून घेतली तरी चालते। आता आपण हे एका बाजूला ठेवूया आणि पुढच्या स्टेपकडे वळूया। आता इथे मी गॅसवर एक छोटी कढई ठेवलेली आहे। त्यात 1.5 पळी तेल गरम करून घेणार आहे। तेल छान तापलं की त्यात बारीक चिरलेला कांदा आणि फ्रेश कढीपत्ता टाकणार आहे। कांदा मस्त मऊ आणि हलका गुलाबी होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा सुद्धा व्यवस्थित छान असा परतून तयार झालेला आहे। आता यामध्ये मी टाकणार आहे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचं ओबडधोबड केलेलं वाटण। हे वाटण आहे ने मी खलबत्त्यातच केलेलं आहे, कारण की खलबत्त्यात केलेल्यामुळे आमटीला एकदम गावरण चव येते। हे वाटण आता आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। वाटण आपलं छान परतून झालं की आपल्याला ह्यामध्ये घरगुती सुके मसाले घालायचे आहेत। सुके मसाल्यामध्ये मी आपलं घरगुती तिखट, हळद, गरम मसाला आणि धने पावडर हे मसाले घातलेले आहेत। मसाले तेलात छान असे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। मसाले आपले छान असे परतून झाले की आपण जे कोकमाचं पाणी तयार केलं होतं ते ह्यामध्ये ओतूया। तुम्हाला आमटी किती हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्यात अजून थोडं पाणी वाढवू शकता। सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आमटी व्यवस्थित अशी मिक्स केल्यानंतर ह्याला छान अशी उकळी यायला लागली की आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता या आमटीला 10 मिनिटं छान अशी उकळून घ्यायची। आता ही कोकमाची आमटी आपल्याला थोडी पातळ दिसते, ती मस्त दाटसर होण्यासाठी एक खास सिक्रेट ट्रिक। एका भांड्यात 1 चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आणि त्यात थोडं पाणी टाकून गुठळ्या न होता छान मिक्स करून घ्यायचं आणि मग हे तांदळाचे पिठाचे पाणी आपल्याला हे आमटीत टाकायचं आहे। यामुळे आमटीला मस्त थिकनेस म्हणजेच घट्टपणा येतो। आता हे तयार केलेलं जे आपण तांदळाचं पाणी आहे ते आपण ह्या आमटीमध्ये टाकणार आहोत, जेणेकरून आपली ही आमटी आहे ती मस्त अशी घट्टसर होईल। तांदळाचं पाणी टाकून झालं की आता पुन्हा एक 5 मिनिटं छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। तर मंडळी 5 मिनिटानंतर मस्त वरून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरूया आणि आपली गरमागरम आंबट आणि जरा जास्त तिखट अशी 1 नंबर चवीची कोकमाची आमटी किंवा तुम्ही सार म्हणा तयार आहे। ही आमटी जितकी आंबट तिखट असेल ना तितकीच भारी लागते। तुम्ही ही भातासोबत खावा किंवा ह्यावरती भाकरी चुरून खावा, अप्रतिम लागते। तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका अस्सल रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। धन्यवाद।